84 मोसे खोऱ्यातील वतनदार बाजी पासलकर, राजे शिवाजी महाराज व दादोजी पंत कोंडदेवांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिराची निवड केली. श्रावणी सोमवारच्या शुभ दिनी पंतांनी दिलेल्या आमंत्रणानुसार कानद खोऱ्यातले झुंझारराव मरळ, मुठा खोऱ्यातले पायगुडे, रोहिड खोऱ्यातले कान्होजी जेधे आदी सुभेदार व राजांचे बालमित्र तानाजी मालुसरे, गणोजी दरेकर, विठोजी लाड आणि येसाजी कंकसहित अनेक मावळे रायरेश्वराच्या मंदिरात जमले आणि महादेवाच्या पिंडीसमोर बेलभंडारा हाती घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. इ.स. 1676 साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय या मोहिमेसाठी गेले, त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी हैदराबादच्या गोवळकोंड्याचा कुतुबशहा तानाशहाशी हातमिळवणी केली होती. भागानगरीत शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. कुतुबशहा तानाशह सोबत त्याचे सल्लागार मादण्णा व त्याचा भाऊ आखणा, तर महाराजांसोबत सरनौबत हंबीरराव मोहिते, येसाजी कंक आणि प्रमुख सरदार सूर्याजी मालुसरे, आनंदराव अंकाजी, मानाजी मोरे, सर्जेराव जेधे, बालाजी ढमढेरे, सोनाजी नाईक, दत्ताजी त्र्यंबक व प्रल्हाद पंत या सर्वांनी दादमहालात प्रवेश केला. हारतुरे आणि सरबतपान देऊन तानाशहाने हसत हसत महाराजांना सवाल केला, राजाजी, आपकी शाही फौज देखकर हमें बड़ी खुशी हो गई, लेकिन ताज्जुब की बात यह ही कि आपके पास हाथी नहीं देखा. नहीं नहीं तानाशहाजी, हमारे पास 50,000 हाथी है. म्हणजे असं की हमारा एक एक सिपाही हाथी के बराबर है. अगर आमच्या माणसाची ताकद तुम्हाला आजमावयाची असेल तर हमारे सामने खड़े हुए आदमियों से आप कोई भी आदमी चुन सकते हैं कि जो हाथी के साथ जंग करे. महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं सवालाला जवाब दिला. कुतुबशहा तानाशहाने महाराजांसमोर असलेल्या पहाय मर्दांकडे नजर टाकून येसाजी कंकाकडे बोट दाखवित विचारले, क्या यह सिपाही हमारे हाथी से टकराएगा? क्यों नहीं? महाराजांनी हसत हसत उत्तर दिले आणि येसाजींची हत्तीसोबत झुंजण्याचा दिवस ठरला. किल्ल्यामागील पटांगणात मादण्णाने गोलाकार माळे रचून त्यावर नागरिकांना ही झुंज पाहण्यासाठी बिछायती अंथरल्या. महाराज आणि तानाशहासाठी एका खास माळ्यावर शामियाना उभारला. झुंजेच्या दिवशी नागरिकांनी माळ्यावर गर्दी केली होती. शामियान्यात बसलेल्या महाराजांच्या चरणी येसाजींनी स्पर्श करून आशीर्वाद मागितला आणि नंद्या समशेरीनिशी पटांगणात उतरले. एवढ्यात साखळदंडांनी बांधलेला तानाशहाचा मदांध हत्ती 25 हबशांनी पटांगणात आणला व त्यांचे साखळदंड सोडून ते निमिषार्धात माळ्यावर जाऊन बसले. हत्ती आणि माणसाची झुंज कसं शक्य आहे? नागरिक आपापसात चर्चा करीत होते, पण महाराजांच्या माणसांना हे शक्य होतं. आता कंबर कसून येसाजी पटांगणात उभे राहिले. हत्ती येसाजींना पाहून चवताळून चालून आला. तत्क्षणी येसाजींनी डाव्या अंगाला छलांग मारून हत्तीला हुलकावणी दिली. नागरिक श्वास रोखून पाहत होते तर तानाशहाच्या कपाळी घाम फुटला होता. तो जवळजवळ ओरडलाच, सुभानअल्लाह, ये मैं क्या देख रहा हूँ. हुलकावणी दिल्यामुळे हत्ती सरळ पुढे गेला होता. तो माघारी वळला. फिरून पिसाळून त्याने येसाजींवर चाल केली. याही वेळी त्यांनी हत्तीला चकवले. सरळ लढण्याऐवजी ते हत्तीला लिलया खेळवत होते, खिजवत होते. तसतसा हत्ती बेफाम होत चालला होता. आता येसाजींनीच हत्तीला धाक दिली. शाह थरथर कापू लागला. नागरिकांच्या अंगावर रोमांच उठले. धाक दिल्यासरशी हत्तीने येसाजींना सोंडेत पकडले, परंतु मोठ्या शिताफीने येसाजी सोंडेतून निसटले. सारी ताकद एकवटून त्यांनी हत्तीच्या सोंडेवर समशेरीचा घाव घातला. घाव इतका जबरदस्त होता की जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा जो पळत सुटला तो परत आलाच नाही.